सामना चालू करा. पाहुण्यांनी बसून घ्या. 2 मिनिटं थांबा. सामना 2 मिनिटं. हे अरे इथं लिहिणारा कोणी? हा करा चालू. प्रेक्षकांनी कॅच ज्याला तर दीपक फरतडे यांच्याकडून 200 आणि सत्ता ग्रुप यांच्याकडून 200, प्रणव आरपळे पाटील यांच्याकडून 100, असे टोटल 500 रुपये प्रेक्षकांसाठी. पहिला चेंडू आणि सुंदर असा झेल, अतिशय सुंदर असा झेल. पहिल्या चेंडूत पहिलाच खेळाडू बाद. सामना चालू करा. सामना चालू करा. सामना जेवढ्यात लवकरात लवकर होईल तेवढा लवकरात लवकर तुम्हाला जल्लोष करता येईल. आणि सुंदर असा मारलेला चेंडू, चौकार. आणि जरी कोणी ही मॅच जिंकू नाही तर हारू हलगर्जीपणे ते तुटतील. कुणी टंपांना हात करायचा नाही, नाही तर बक्षिसातलं पैसे कापलं जाईल. बक्षिसातलं पैसे कापलं जाईल. स्टंपाला कुणी हात लावायचा नाही. स्टंप विंप तुटले तर त्याचे पैसे कापले जाईल. स्टंप लोकांचे आणलेले 10,000चे स्टंप आहे. पुन्हा एकदा सकलेला सुंदर अशी अनिकेत यांची बॉलिंग. खेळाडूला काही समजेना आणि तो चकलेला. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा तो चकलेला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. देवीदास शिवाजी हरपळे यांचे सरशाचे स्वागत. आणि चौकार. सामना चालू करा. सामना चालू करा बनतो. सामना हा 6 ओव्हरचा आहे. 2-2, 1-1 असा सामना होईल. सामना चालू करा. संतोष पवार, सागर कुठे बोलवतात तुम्हाला. मागे सागर कुठे बोलवतात. सागर कुठे यांची खूपच हलगर्जीपणा म्हणलं जाईल. सुंदर असा मारलेला चेंडू.
पळे कोणा असतील तर टेशी संपर्क साधा. आत्ताची एक धाव. टूर्नामेंट साठी ज्यांनी सायकल दिली असे ॲडव्होकेट शुभमजी कोळपे आणि त्याचप्रमाणे सूरज सोन्या दिघे, मॅन ऑफ द सिरीज स्वप्नील शेठ सातव आणि प्रसाददादा हरपळे यांचंही स्वागत. पुढील चेंडू आणि टोलला चेंडू, यावरती एक धाव पूर्ण आणि नो बॉल. फ्री हिट राहील या चेंडूवरती, फ्री हिट. आणि सूरज बघूया नो बॉल वरती काय करतायत. पुढील चेंडू आणि चकलेले, फ्री हिट होती. विराजकड आपले सहर्ष स्वागत. आणि तुफान षटकार, 500 रुपये गमावलेले. आणि टोलला चेंडू, यावरती एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, दुसरी धाव पूर्ण. अशा 2 धावा. पुढील चेंडू, शेवटचा चेंडू. पुढील चेंडू आणि सूरजने टोलला चेंडू, त्यावरती एक धाव पूर्ण. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या झाली ती 26. अजूनही 4 ओव्हर शिल्लक आहेत. 24 चेंडू शिल्लक. या ठिकाणी 11 गावचे विद्यमान नगरसेवक गणेश आबा ढोरे आपले सत्ता ग्रुपच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे चंद्रकांत पप्पू डमाळ आपले सहर्ष असं स्वागत. पुढील चेंडू, ज्यांनी आम्हाला आणि षटकार. आणि प्रदीप भाऊ पवार गणेश आबा ढोरे आपले मनपूर्वक स्वागत. आणि टोलला चेंडू, यावरती एक धाव पूर्ण.
पुढील चेंडू अनिकेतचा सामना करेल तो अंकित. टोलला चेंडू यावरती एक धाव. अजून एक चेंडू शिल्लक. पुढील चेंडू आणि झेलबाद. असे शंकर भाऊ डामाळ, त्याच पद्धतीने प्रदीप भाऊ पवार आणि सौजन्य ट्रॉफी सौजन्य दिलं त्यांनी हर्षवर्धन दादा हरपळे पाटील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, आभार. संघाचं चौथं षटक घेऊन आला तो गणेश चा सामना करतो अंकित. तीन षटकानंतर संघाची धाव संख्या झाली 39. पुढे चेंडू गणेशचा सामना केला तो अंकित आणि नो बॉल. या चेंडूवरती फ्री हिट राहील. पुढील चेंडू फ्री हिट राहील या चेंडूवर आणि नो बॉल आहे. फ्री हिट. पंच पुन्हा एकदा नो बॉल ना, ठीक आहे. पुन्हा एकदा नो बॉल आणि फ्री हिट. नोची एक आणि पळून एक अशा दोन धावा. या ठिकाणी गणेशाबा यांचा सत्कार हर्षवर्धन हरपळे पाटील यांच्या हस्ते होईल. आबा पप्पू शेठ डमाळ यांचा सत्कार गणेश पवार यांच्या हस्ते होईल आणि सागरदा हरपळे यांचा सत्कार प्रफुल्ल खोमणे यांच्या हस्ते होईल. या ठिकाणी फुरसिंगावचे विद्यमान नगरसेवक गणेशाबा डोरे यांचा सत्कार हर्षवर्धन दादा हरपळे पाटील करतील. या ठिकाणी 11 गावचे विद्यमान नगरसेवक माननीय गणेशाबा डोरे यांचा सत्कार हर्षवर्धन दादा हरपळे पाटील यांच्या हस्ते
आणि पप्पू शेठ धमाळ यांचा सत्कार गणेश भाऊ पवार आपल्याला विनंती की आपण पप्पू शेठचा सत्कार करायचा आहे नो बॉल फ्री हिट पप्पू शेठ धमाळ सत्कार गणेश भाऊ पवार करतील हेमंत झेंडे वॉरियर्स वर्सेस आयडल कॅम्प्युटर फायनलचा महासंग्राम सागरदादा हरपळे यांचा सत्कार शैलेश अण्णा सुतार करतील त्याचप्रमाणे शंकरभाऊ डमाळ यांचा सत्कार नो चेंडू शंकरभाऊंना विनंती की आपला सत्कार स्वीकारायचा आहे आणि संतोष भाऊ सत्कार सागरदादा हरपळे आपल्याला विनंती की आपण ठीक आहे शंकरभाऊ यांचा सत्कार ऋषीदादा तोरगडे शंकरभाऊ यांचा सत्कार तुम्ही करायचा आहे ज्यांनी आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिले असं युवा सेनेचे अध्यक्ष बेकरायचा बुलंद आवाज शंकरभाऊ डमाळ आपलं सहर्ष स्वागत असंच विशेष सहकार्य आपलं दरवर्षी आहे राहो कायम धन्यवाद हेमंत झेंडे वॉरियर्स संघ मालक हेमंत झेंडे आपलं सहर्ष असं स्वागत आपला संघ आज फायनलला गेलेला आहे आणि टोळलो चेंडू यावरती गगनचुंबी षटकार हर्षवर्धन दादा हरपळे पाटील यांचा सत्कार युवा सेनेचे अध्यक्ष शंकरभाऊ डमाळ करतील दादांना विनंती आपण या भाऊ अजूनही गणेशदादा एक बॉल शिल्लक आहे टोलला चेंडू यावरती काय पंच झेलबाद धन्यवाद हर्षवर्धन दादा त्याचप्रमाणे शंकर भाऊ हरीश भाऊ कामटे ऍडव्होकेट हरीश भाऊ कामटे आपले सत्ता ग्रुपचे होते सहर्ष असं स्वागत संतोष भाऊ पवार यांचा सत्कार दीपक भाऊ फरतडे करतील आणि 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 57 अजूनही 2 षटक शिल्लक संतोष भाऊ आपल्याला विनंती की आपला सत्कार घ्यायचा आहे दीपक दादा फरतडे चला लवकर प्रवीण दादा आपला सत्कार सागर भाऊ कोटे यांच्या हस्ते घ्यायचा आहे सागर भाऊ चला प्रवीण दादा चला पुढील चेंडू आणि षटकार गगनचुंबी षटकार तुफानी फलंदाज ओमकार पहिल्या चेंडूवरती गगनचुंबी षटकार
आणि सागरदादा कुटे यांचा सत्कार सुमित शेटचंद करतील. पुढील चेंडू आणि टोलला चेंडू यावरती फिल्डर उपस्थित. एकच धाव. हेमंत झेंडे यांचा सत्कार. हेमंत झेंडे यांना विनंती की आपला सत्कार नवनाथ कामटे करतील. तात्यांना विनंती. तात्या हेमंत झेंडे यांचा सत्कार नवनाथ कामटे यांच्या हस्ते होईल. आणि त्याचप्रमाणे नवनाथ कामटे यांचा सत्कार सत्ता ग्रुपचे अध्यक्ष रविदादा चोरगडे करतील. तात्यांचा सत्कार रविदादा चोरगडे यांच्या हस्ते होईल. पुढील चेंडू आणि त्या ठिकाणी टोलला चेंडू आणि गाचाळ क्षेत्ररक्षण यावरती एकच धाव. गणेशदादा पवार यांचं गणेश भाऊ यांचा सत्कार करतील आकाश मकासरे. आपलं विनंती आहे गणेश भाऊ सत्कार करायचा आहे. गणेश भाऊ आपला सत्कार स्वीकारायचा आहे. प्रमोद शेठ साळवे आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. प्रमोद साळवे आपला सत्कार या ठिकाणी ओमकार हरपळे व्हीआयपी करतील. आणि टोलला चेंडू यावरती एक धाव. 5 षटकानंतर संघाची धाव संख्या झाली 68. प्रकाश शेठ कामटे आपल्याला विनंती की प्रमोद साळवे यांचा सत्कार करायचा आहे. आणि या ठिकाणी सर्व संघांना आणि प्रेक्षकांना विनंती की आपण भोजन केल्याशिवाय जायचं नाहीये. या ठिकाणी भोजनाचं आयोजन केलेलं आहे संतोष भाऊ पवार, लखनजी पवार आणि सागर कुटे, प्रवीणदा हरपळे यांच्या वतीनं. पिंटू शेठ आबनावे आपले सहर्ष स्वागत. पुढील चेंडू संघाची शेवटची ओव्हर घेऊन आलाय तो षटक घेऊन आलाय तो गुड्ड्या आणि निर्धावाचा चेंडू. कोणती धाव नाहीये. पाच चेंडू शिल्लक आणि गोलंदाज गुड्ड्या कोणत्याही प्रकारे फलंदाजाला समजत नाहीये कोणता प्रहार करायचा.
रुकेश घोले पाटील आपले सहर्ष स्वागत. आणि टोलला चेंडू यावरती चौकार. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. अजूनही 3 चेंडू शिल्लक. लास्ट ओव्हर. पुढील चेंडू आणि टोलला चेंडू. गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि आत्ताच्या 2 धावा. पुढील चेंडू सामना करतो ओंकार आणि गच्चाळ. यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. अशा 2 धावा. लास्ट चेंडू पुढील चेंडू आणि लास्ट चेंडू आणि टोलला चेंडू. यावरती 1 धाव पूर्ण. गच्चाळ. बाहू गलिच्छ आणि या चेंडूवर चौकार. सहा षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 80 धावा. जिंकण्यासाठी आपल्याच गाडीचा नंबर 81. टाळ्यांच्या गजरात स्वागत. या ठिकाणी हा तुमचा माणूस आहे दादा. इथं वाटलं तर अजून एखादं कोणतरी लावा. चेक करा. 1 मिनिट थांबा. दादा 80 रन झालेले आहेत. वाटलं तर आपण आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवा आणि चेक करून घ्या. गणेश दादा आपल्याला विनंती की 1 जण असेल तर पाठवा. तुमचा माणूस आहे दादा. तो म्हणतोय बरोबर आहे. एक अतिरिक्त खेळाडू आहे तुमचा या ठिकाणी. त्यांना आपण विचारू शकता. चला आयडल कॅम्प्युटर त्वरित क्षेत्ररक्षण लावा. आणि सत्ता ग्रुप फुरसुंगी आयोजित शिवशंभो चषक 2024 भव्य सिंगल टेनिस नाईट क्रिकेट स्पर्धा. असंच पुढल्या वर्षी सामने भरवले जातील आणि 1 नंबरची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ही युवा नेते युवकांचा बुलंद आवाज हर्षवर्धन दादा हरपळे पाटील यांच्या वतीने असेल. धन्यवाद दादा. 7 फुटाची ट्रॉफी ही आपल्या आसपासच्या गावात बी नसेल आणि आपल्या गावात होणार नाहीये. अशी ट्रॉफी 7 फुटाची ट्रॉफी ही आपण पुढल्या वर्षी ठेवणार आहोत दादांच्या वतीने.
ज्यांनी आपला बेस्ट बॅट्समन साठी सायकल दिली ॲडव्होकेट शुभमजी कोळपे, आपलं सत्ता ग्रुपच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. वारे सत्ता ग्रुप. प्रसाद तू बस बाळा, काय लागेल ते आपले मित्र आहेत ते आणून देतील, पाणी वगैरे सर्व आहे. या ठिकाणी सामन्याला सुरुवात जिंकण्यासाठी 81 धावांचं लक्ष्य आणि सर्व संघांना विनंती आणि प्रेक्षकांना विनंती आहे, भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. भोजन चालू केलेलं आहे. आणि या ठिकाणी सामन्याला सुरुवात. तुफानी फलंदाज गणेश आणि तोडीस उत्तर देण्यास ओमकार कांबळे. तुफानी गोलंदाज आणि तुफानी फलंदाज. आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार, षटकार. पुढील चेंडू आणि सोडला चेंडू, यावरती एक धाव. 2 चेंडू नंतर 7 धावा. चला सामन्याला सुरुवात. पुढील चेंडू सामना करतो कार्तिक स्वामी आणि चकलेले. कोणती धाव नाहीये. दोन्ही संघ तोडीस आहे, त्याच्यामुळे हा सामना कोण जिंकल अजूनही सांगता येत नाहीये. साळवे जेवण करून घ्या. पुढील चेंडू आणि झेलबाद. झेलबाद. थर्ड अंपायर आणि चेक केलं जाईल. प्रफुल्ल आणि रवी चेक करा आणि जो योग्य निर्णय असेल तो पंचांना द्यायचा आहे. या ठिकाणी प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती की आपण भोजनाची सोय केलेली आहे. थोडा अंपायर साठी प्रफुल्लजी कोमणे असतील आणि रविदास चोरगडे, त्याचप्रमाणे शैलेश अण्णा सुतार असे 3 थर्ड अंपायर आहेत, त्याच्यामुळे जो निर्णय होईल तो योग्य निर्णय दिला जाईल. आणि झेलबाद.
उत्कृष्ट असं थर्ड अंपायर शैलेश अण्णा सुतार आणि प्रफुल्लजी खोमणे आणि रविराज चोरगडे तिन्ही थर्ड अंपायर आहेत. तरी काही निर्णय या ठिकाणी चुकणार नाहीये. शैलेश अण्णा असतील तर एकही निर्णय चुकणार नाहीये. मयूरजी सायकर आपलंही सहर्ष स्वागत. उद्यापासून मी जिमला येईल. आणि पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. गुड्डे धावामध्ये खेळताना निर्धाव असा चेंडू. एक षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 7 रन. गणेश दादा यांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला, परंतु गोलंदाजांच्या जोरावरती फक्त आणि फक्त 1 रन दिला. अशा एक षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 7 रन. भोजनाचा आस्वाद घेताना प्रसादजी पवार आणि गौरव पवार संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो अंकित. पुढील चेंडू आणि टोलवला चेंडू. यावरती मला वाटतंय लांब लचक षटकार. जोपर्यंत गणेश दादा मैदानात तोपर्यंत आतिषबाजी षटकारांची. जोपर्यंत गणेश दादा मैदानात तोपर्यंत सांगितलेला आहे षटकार. जब तक टाइगर जंगल में तब तक षटकार. आणि लागोपाठ तीसरा षटकार. हा इतिहास आहे, फायनल मध्ये चालतोच. लागोपाठ 3 षटकार. दीपक, तुझा इतिहास कोणीच मोडू शकत नाहीये. दीपकनी त्या सगळ्यांचा पुसलेला आहे. मागच्या मॅच मध्ये लागोपाठ 6 षटकार मारले आहे दीपकने. आणि चौथाही षटकार आणि कॅच झालेला 500 रुपये. चला इकडे या. आपलं पारितोषिक घेऊन जायचंय 500 रुपये. दीपक दादा फरतडे 200 रुपये. सत्ता ग्रुप 200 रुपये आणि
प्रणव दादा हरपळे पाटील 100 रुपये असे 500 रुपये त्या लहान मुलाला द्या. ऍडव्होकेट हरिदादा कामटे यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल मला 500 रुपये. आणि पुढील चेंडू आणि वाईट चेंडू. रिव्ह्यू घ्या वाईटचा. बाळा तू कॅच झालाय परत इकडे ये. आणि ऍडव्होकेट शुभम शेठ कोळपे यांच्या वतीनं 200 रुपये. या ठिकाणी फुरसिंगावचा बुलंद आवाज युवकांचे प्रेरणास्थान. बॉल आहे हर्षवर्धन दादा हरपळे पाटील यांच्या वतीने उत्कृष्ट कॉमेंट्री केल्याबद्दल मला 1000 रुपये. धन्यवाद. हर्षवर्धन दादा हरपळे पाटील. शिवम दादा कोळपे आपल्याला विनंती की आपण पारितोषिक द्यायचे. या पुढील चेंडू तन्मय कांबळे यांनी उत्कृष्ट कॅच घेतल्याबद्दल 700 रुपयाचं पारितोषिक. या चेंडूवरती एक धाव. संघाचं 30 षटक घेऊन आलाय तो ओमकार. निर्धाव असा चेंडू. मॅच झाल्यानंतर लगेच बक्षीस वितरण होईल याची नोंद घ्यायची आहे. आणि रिव्हर्सशिप मारलेला आणि झेलबाद गणेश. हे झेलबाद ओमकार कांबळे यांना ऍडव्होकेट शुभम कोळंबे यांच्या वतीने 200 रुपये. या ठिकाणी प्रत्येक विकेटला ऍडव्होकेट शुभमजी कोळंबे यांच्या वतीने 200 रुपये. पुढील चेंडू वैभव. ओमकारचा सामना करेल तो वैभव. आणि पुढील चेंडू आणि निर्धावाचा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाज ओमकार पर्पल कॅपचा मानकरी. आणि विकेट. संघ हा अडचणीमध्ये सापडलेला. या ठिकाणी दुसरी विकेट घेतली ती ओमकारने. पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक. आणि इथून पुढील विकेटला शुभमजी कोळपे यांचं 500 रुपये. आणि
आणि प्रत्येक विकेटसाठी सिद्धार्थ सरवदे यांचे 200 रुपये आणि ऍडव्होकेट शुभमजी कोळपे यांचे 500 रुपये. वैभव यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अनिकेत. ज्यांनी कालच्या मॅच मध्ये 6 षटकार मारले असे दीपक भरतडे उत्कृष्ट असा फलंदाज आहे. पुढल्या वर्षी मी तुझ्या टीम मध्ये असेल. शेवटचा चेंडू पुढील चेंडू नो बॉल आणि फ्री हिट. गुड्ड्या आणि अनिकेत यांच्या प्रत्येक षटकाराला अजिंक्य मस्के यांचे 100 रुपये आणि प्रत्येक षटकाराला दीपक फरतडे यांचे 200 रुपये. पैसे जमा करा. एक षटकार आलेला आहे. तीन षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 39. 18 चेंडू 42 धावा. फायनलचा हा महासंग्राम. अजूनही 50-50% मॅच दोन्ही संघाकडे. कोणता संघ फायनल जिंकेल अजूनही माहित नाहीये. गणेश ठोंबरे यांनी या पुस्तकामध्ये जर विकेट घेतली तर ऍडव्होकेट शुभम कोळपे यांचे प्रत्येक विकेटला 1000 रुपये. आणि प्रत्येक विकेटला गणेशला 1000 रुपये. आणि निर्धाव असा चेंडू प्रत्येक विकेटला गणेश ठोंबरेंना ऍडव्होकेट शुभम शेठ कोळपे यांच्या वतीनं 1000 रुपये. आणि निर्धाव असा चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुढील चेंडू आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव. तुफानी फलंदाज आहे निखिल हा, पण कुठल्याच प्रकारे बॉल समजत नाहीये. आणि चौथाही चेंडू निर्धाव चेंडू. टीम ही अडचणीमध्ये लागोपाठ 4 चेंडू डॉट घेणारा प्रथम गोलंदाज. विकेट नाही गेली तरी शुभम दादा यांचे 1000 रुपये आहे. षटकार आणि 9 चेंडू अशा 7 धावा. आणि
षटकार लागोपाठ 2 षटकार मारतो निखिलने. सांगितलं होतं निखिल हा तुफानी फलंदाज आहे. अजून एक चेंडू शिल्लक. पुढील चेंडू आणि चौकार. बारा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष्य. 12 चेंडू 25 धावा. या ओव्हर मध्ये समजल चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू साठी सिद्धार्थ सरदेंचे 100 रुपये. आणि या ठिकाणी संघ मालक हेमंत शेठ झेंडे यांचे प्रत्येक षटकाराला 500 रुपये. या ठिकाणी प्रत्येक षटकाराला हेमंत शेठ झेंडे यांचे 500 रुपये. तू काल 6 षटकार मारले बघा, तर आज तुझं नाव पुणे जिल्ह्यामध्ये गाजतंय YouTube लाईव्ह ला. तू तुफानी फलंदाज आहे. युवराज सिंग नंतर दीपक फतडेचं नाव लागलं आणि संघाचं 5 षटक घेऊन आलाय तो अभिजित जगताप. पुढील चेंडू अभिजितचा सामना करेल तो अनिकेत. आणि वाईट चेंडू. बीजेपीचे नेते अक्षरदा कामटे आपले सहर्ष स्वागत. आणि निर्धाव आणि निर्धाव असा चेंडू. अनिकेत तुफानी फलंदाज, तुफानी गोलंदाज अभिजितचा सामना करेल तो अनिकेत. आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग क्षेत्ररक्षण शुभम यांचं, शुभम वांजळे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आम्हाला 10 दिवस विशेष असं सहकार्य केलं बीजेपीचे नेते अक्षरदा कामटे आपले सत्ता ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत. पुढील चेंडू आणि यावरती 1 धाव. यावरती 1च धाव. अजूनही 3 चेंडू शिल्लक. प्रत्येक षटकाराला हेमंत शेठ झेंडे यांचे 500 रुपये आहे आणि प्रत्येक विकेटला ऍडव्होकेट शुभमजी कोळपे यांचे 500 रुपये. आणि निर्धाव
निर्धाव चेंडू गॉड बॉलला पारितोषिक आहे सिद्धार्थ सरदे यांच्या वतीनं. पुढील चेंडू आणि षटकार. तुमचा एक प्लेयर या ठिकाणी लावला तरी चालेल गणेश दादा. तसं कुठल्याही प्रकारे चुकीचा निर्णय दिला जाणार नाहीये. थर्ड अंपायर म्हणून शैलेश अण्णांची निवड केलेली आहे आणि प्रत्येक विकेटला संतोष आबनावे यांचे 100 रुपये. पुढील चेंडू 6 ला. अरे वा शाबाश आणि षटकार. जो स्टंपला हात लावेल दोन्ही संघांना विनंती की स्टंपला हात लावायचे नाहीयेत. ते स्टंप बाहेरचे आहेत त्याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी, अन्यथा 10,000 रुपयाची पेनल्टी दिली जाईल. जो संघ विजय होईल त्यांनी विजय हा साजरा करा. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. खूपच रोमांचक चाललेला हा सामना. आयडल कॅम्प्युटर वर्सेस हेमंत झेंडे वॉरियर्स. दोन्ही संघांना विजयाची सुवर्ण संधी. 6 चेंडू 11 धावा. शेठ आहे काय काळजी नाही. आकाश अजय शेठ काय हे नामांकित असे कॉमेंटेटर केलेत. मी थोडं लेट आलो. आणि प्रत्येक षटकारास हेमंत शेठ झेंडे यांचे रोख 1000 रुपयाचं पारितोषिक. संतोष आबनावे यांचे प्रत्येक षटकारास रोख 100 रुपये. सुंदर असा चाललेला रोमांचक सामना आणि प्रत्येक कॅच झेलणाऱ्या प्रेक्षकास 500 रुपयाचं पारितोषिक लावले सत्ता ग्रुपने. सुंदर असा डोळ्यांचं पारणे भेटण्याचा सामना चालू आहे मैदानात. हेमंत शेठ वॉरियर्स वर्सेस आयडियल कम्प्युटर. पुढील चेंडू सुंदर असा प्लेस केलेला चेंडू दरम्यान यावर 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. 5 चेंडू 10 धावांची गरज. आणि प्रत्येक विकेट साठी शुभम शेठ कोळपे ऍडव्होकेट यांचे रोख 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. वारे दानशूर मंडळी फुरसुंगीची, वारे सत्ता ग्रुप सुंदर अशी क्रिकेटची पर्वणी आयोजित केली त्याबद्दल मनपूर्वक ऋणी राहील. सुंदर असा प्लेस केलेला चेंडू बघूया काय होतंय. आणि गच्चा असं क्षेत्ररक्षण आणि खणखणीत असा चौकार. हे प्रेक्षक हात येऊ नका प्रेक्षक.
नाहीतर 10 रनाची पेनल्टी देण्यात येणार आहे. 4 बॉल 6 रनाची गरज. खेळतोय तो गुड्ड्या. गुड्ड्याने पुन्हा एकदा तोलवलेला चेंडू. बघूया काय होतंय. चांगला असं क्षेत्ररक्षण. यावर आताची एक धाव. प्रत्येक विकेटला सिद्धार्थ शेठ सरदे यांचे रोख 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. पुढील चेंडू अजूनही 2 मिनिटे मॅच थांबू आपण. प्रेक्षकांनी थोडं सहकार्य करायचंय. हेमंत दादा झेंडे वॉरियर्स आपल्याला विनंती की थोडस सहकार्य करा. प्रत्येक षटकाराला एका षटकार जर मारला तर हेमंत झेंडे वॉरियर्स संघ मालक हेमंत झेंडे यांच्या वतीनं 2000 रुपये. शिवशंभू पान शॉप शुभम शेटलकडे आणि भैया शेटलकडे यांचं सहर्ष असं स्वागत. आणि आउट. झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू 5 धावा. आलाय तो फुरसंगी गावचं वज. आणि ज्याच्यामुळे फुरसंगी गावचं पीठ 2 रुपये किलोवरनं 7 रुपये किलो झालं असं सोन्या शिंदे. भातात मटण. बघू आपल्या संघासाठी काय करतोय सोनिया. वर्ण संधी आली आहे. बघूया संधीचा तू काय करतोय. सोनं करतोय की माती करतोय बघूया. सामना कुणी आत यायचं नाही अन्यथा काहीतरी वेगळा गदारोळ होईल. आणि संतोष पिंटू आबनाव यांची एका षटकाराला 500 रुपये. आणि सामना विजयी. अरे पीठभाग केलं. अरे 2000 रुपये. अरे शाबाश. गावचं पीठ आता 10 रुपये किलो होणार. षटकाराचे रोख 500 रुपये तर जमा आहेत. सोन्या उर्फ दत्ता शिंदलकर रोमार सेक्शन आणि हेमंत झोंडे यांच्या वतीने रोख 2000 रुपयाचं पारितोषिक. असं मैदान पुन्हा होणे नाही. आणि या मैदानासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं असे सत्ता ग्रुप. आपण या क्रिकेटसाठी एक पर्वणी उभी केली त्याबद्दल सत्ता ग्रुपचे मी सर्व प्रेक्षकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. संघ मालक नवनाथ तात्या कामटे आपले सरचे स्वागत करतो. ते विनंती स्टंप काढू नका. स्टंप आपले नाहीयेत. अनिकेत मोडक